ना भेंडाळीला जायचंय. कशी पिलरचे कामं चालू आहे बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, आनंदी आहात ना? तर मित्रांनो आपण नाक्यावर आलेलो आहे बघा, आपला नाका. आणि मित्रांनो नाक्यावर आल्यावर आहे ना आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे. आपल्याला ते 60 रुपये आहे ना, त्यांचे जे पाणीपट्टी आहे ना ती घेऊन आहे ना भेंडाळीला जायचं आहे. जे सायखेड्याच्या पुढं जे भेंडाळी 10 किलोमीटर तिथं माल न्यायचं आहे. तर चला लोड करायला 60 रुपयावाला एकदा. ओके. तर मित्रांनो आपली गाडी लोड झालेली आहे भेंडाळीला जाण्यासाठी सायखेड्याच्या पुढं. हे बघा हा माल घेतलेला आहे. आणि चला आता भेंडाळी. तर मित्रांनो आता आपण पाणीपट्टीचा माल भरून आहे ना आता निघालेलो आहे सायखेड्याला, सायखेड्याच्या पुढं भेंडाळीला. तर चला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता आपण पहिलं डिझेल टाकून घेऊ गाडीमध्ये आपल्या डेकोन पेट्रोल पंपावरती आणि मग निघू आपण. ओके मित्रांनो डिझेल टाकायला आलोय आपण आपल्याला बघा. तिकडं तिकडं पुढं पुढं पुढं. डिझेल टाकलं का निघू भेंडाळी. तर आपला मित्रांनो आजचा प्रवास आहे सिडको विजयनगर ते भेंडाळी. ओके. तर आता आपण डिझेल भरलंय. तर चला आता गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो बघा आता हे बॉम्बे नाका येईल. आता बघा हा आला बॉम्बे नाका आता आपला. मित्रांनो आता आपण बॉम्बे नाका पास केलेला आहे आता. मित्रांनो बघा आता आपण गंगा नदी क्रॉस करून चाललेलो आहे बघा. हा ब्रिज आहे गंगेचा. हे बघा आणि ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते. हे बघा हा तपोवन रोड आहे. हे बघा हा रोड तपोवन रोड इकडे जो जातो ना उजव्या हाताला जातो ना हा तपोवन रोड आहे. आणि हा जो रोड जातो हा जनार्दन स्वामीचा मठ आहे ना तिथं जातो. आणि तो औरंगाबाद रोडला टच होतो हा रोड. तिथून आपण राईट मारलं का सरळ सायखेड्यावरून भेंडाळी. तर असा आपला हा रूट आहे. सर्व हा तपोवन रोड आहे. आता एकदम मस्त निसर्ग सौंदर्य एकदम भरपूर आहे इथं बघा. झाडीच झाडी आहे, सर्व हिरवगार एकदम. बघा मित्रांनो हा जो आहे ना आता ही कमान आहे ना याच्यात तिकडं या बाजूला आहे ना जनार्दन स्वामीचा मठ आहे बघा. हे इकडे वरच्या बाजूला. आणि हा जो रोड लागतोय ना हा औरंगाबाद रोड आहे बघा. आता इथून आपल्याला राईट मारायचं आहे. हा आणि बघा हा जो दिसतो ना तो जनार्दन स्वामीचा मठ आहे बघा. आता आपल्याला इथून राईट मारायचं आहे आणि सरळ सायखेड्याला जायचं आहे. हे बघा मित्रांनो आता आपण औरंगाबाद रोडला लागलेलो आहे. आणि हा बघा जनार्दन स्वामीचा मठ हा. हे बघा मित्रांनो हे जो औरंगाबाद नाक्याला आहे ना वाहन बाजार खूप आहे. खूप वाहन बाजार आहे बघा. इकडे सर्व वाहन बाजार आहे. हे बघा मित्रांनो सर्व वाहन बाजार आहे बघा.
नांदूर नाका म्हणजे सर्व वाहन बाजार, सेकंड हँड गाड्या मिळतात इथं सर्व. हे बघा सर्व सेकंड हँड गाड्या, सर्व गाड्याच गाड्या बघा इकडे. हे बघा सर्व गाड्या, सर्व वाहन बाजार इकडं. नांदूर नाका म्हणजे फेमस आहे ना वाहन बाजारांसाठी. हे बघा सर्व दोन्ही बाजूला सारखे वाहन बाजार आहे. नांदूर नाका म्हणजे पार मिरची हॉटेल पासून तर नांदूर नाक्यापर्यंत सर्व वाहन बाजार, सेकंड हँड गाड्या संपूर्ण चांगल्या कंडिशन मध्ये मिळतील. लागेल तेवढ्या गाड्याच गाड्या. हे बघा रोड संपत नाही पण गाड्या संपत नाही. हे बघा सर्व गाड्या, ट्रक, सर्व वाहन बाजार. हे बघा मित्रांनो, हा आला नांदूर नाका आणि नांदूर नाक्यावरती ना उडान पुलाचं काम चालू आहे. उडान पूल होतोय नांदूर नाक्यावरती, त्यामुळे त्याचे जोरात कामं चालू आहे. काही मोठमोठे पिलर टाकणं वगैरे, तेव्हा मोठमोठणार मशिनरी लागलेले. हा नांदूर नाका आहे. कशी पिलरचे कामं चालू आहे बघा. जोरात कामं चालू आहे इथं नांदूर नाक्यावरती. मित्रांनो आता आपण नांदूर नाका पास केलेला आहे. आता आपण मित्रांनो हे बघा, हे माडसांगवी आहे, माडसांगवी गाव. हे बघा हे मित्रांनो बघा. आता हा आला टोल. मित्रांनो टोल नाका पास केला आपण आणि आता बघा हा रेल्वे ब्रिज आलाय बघा. हा रेल्वे ब्रिज. मित्रांनो बघा आता हे आलं शिलापूर गाव. हे बघा हे शिलापूर गाव आहे बघा हे. आणि हे शिलापूरचं हनुमान मंदिर बघा. हे बघा हनुमान मंदिर. आणि हा मित्रांनो पहा, हा जो वरचा ब्रिज दिसतो ना, हा एकलाऱ्याला रेल्वे जाते. वरून आहे ना रेल्वे जाते एकलाऱ्याला कोळसा घेऊन. तो ब्रिज हा. आणि मित्रांनो हे बघा ओढा गाव, ओढा फाटा गाव आहे हे. ओढा गाव आहे बघा. आता आपण ओढा गाव पास केलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो हा जो भाग आहे ना सर्व बागायती भाग आहे बघा. सर्व ऊसच दिसेल तुम्हाला. सर्व बागायती भाग आहे हा. हे लाखल गावापासून ओढ्यापासून पुढे ना संपूर्ण बागायती भाग. सर्व ऊसच ऊस. ऊस, मका, सोयाबीन, द्राक्षाच्या बागा भरपूर या रोडला. मित्रांनो आता येईल ना हे लाखल गाव आहे. हे बघा हे दोन्ही बाजूला आहे ना हे लाखल गाव आहे. तर मित्रांनो बघा हा आला चितेगाव फाटा. चितेगाव फाटा हे बघा.
बघा मित्रांनो कसं एकदम हिरवगार, एकदम पाऊस भरपूर झाला ना तर जिकडं तिकडं सर्व हिरवगार आहे आणि ऊसाचं पीक पण एकदम भारी आहे. जिकडं तिकडं ऊस आहे बघा. ऊसाच्या पिकासाठी पाऊस जितका असेल तितका चांगला एकदम. सर्व शेती एकदम प्युअर बागायती शेती. या भागामध्ये चांदोरी, सायखेडा हा जो पट्टा आहे ना इकडं ऊस आणि द्राक्षे भरपूर. निफाड तालुका द्राक्षासाठी एकदम फेमस आहे, ऊस आणि द्राक्षासाठी. बघा मित्रांनो आता येईल ना तो सायखेडा चौफुली येईल आणि आपल्याला आहे ना सायखेडा चौफुलीवरून आहे ना राईट मारायचं आहे आणि तिथून 2 किलोमीटर सायखेडा गाव आहे. त्या गावापासून पुढे आहे ना मग आपल्याला 10 किलोमीटर पुढे जायचं आहे भेंडाळीला. तर आपण आता सायखेडा चौफुली आहे ना तिथून राईट मारू आता आपण. हे बघा आता ही चौफुली इथून राईट मारू आता आपण. बघा आता हा सायखेडा रोड आहे. आता इथून 2 किलोमीटर सायखेडा आहे चौफुलीवरून आणि सायखेड्यावरून भेंडाळी 10 किलोमीटर आहे जिथं आपल्याला हा माल उतरायचा आहे. तो चलो. सर्व बागायती रे बघा, प्युअर बागायती आणि जिकडं तिकडं बघा सर्व ऊसच ऊस. हे बघा मित्रांनो आता ही आली गोदावरी नदी. आता ती आपण क्रॉस करतोय आता आणि पुलावरती ना नवीन पुलाचं काम चालू आहे. नवीन पुलाचं जोरात काम चालू आहे बघा. आणि मित्रांनो आता हे आलं सायखेडा गाव. हे बघा हे सायखेडा गाव आहे. सायखेडा गाव सुरू झाले आता. इकडे मार्केट आहे इथं आतमध्ये. हे बघा आता ही जी चौफुली आहे ना इथून डाव्या बाजूला गेलं का सायखेडा गाव आहे आणि उजव्या बाजूला जर आपण टर्न मारला ना तो रोड सरळ सिन्नरला जातो. तर आपल्याला सरळ जायचंय भेंडाळीला. आता आपण लागलो भेंडाळी रोडला. आता सिंगल रोड आहे हा पण चांगला रोड आहे. छोटा रस्ता आहे मित्रांनो पण रोड चांगला आहे, डांबरी रोड आहे आणि आजूबाजूला सर्व बागायती एरिया बघा. आणि इकडे नाही कांद्याचे शेड आहे बघा. इकडं कांद्याचे शेड पण खूप आहे इकडं. कारण या भागामध्ये ना कांदा पण फार पिकला जातो. द्राक्षे, कांदे आणि ऊस आणि गहू हे मेन पीक आहे इकडचे. हे बघा ऊसच ऊस. मित्रांनो आता आहे ना भेंडाळी आली आता जवळ, म्हणजे जवळ आली. हे बघा आता भेंडाळीची सुरुवात झालेली आहे. हे बघा हे भेंडाळी गाव चालू झालं आता. बघा हे मित्रांनो हे भेंडाळी गाव. तर मित्रांनो आपण भेंडाळीला आलेलो आहे. हे बघा भेंडाळीला हे जे कालिका ट्रेडर्स आहे ना, कालिका ट्रेडर्स इथं माल खाली करायचा आहे. बघा आता माल उतरवतील आता खाली. बघा इथं खाली करायचं आहे कालिका ट्रेडर्स भेंडाळीला. किंवा आपली आता गाडी आलेली आहे, खाली होईल आता. खाली झाली का निघू आपण इथं. तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली आहे बघा. तर आपली गाडी खाली झालेली मित्रांनो.
तर आपण हा व्हिडिओसुद्धा इथंच संपू. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी. मित्रांनो आता जवळजवळ 6:30 वाजत आलेले आहे आणि थोडी भूक पण लागलेली आहे. तर बघू इथं काही चहा, नाश्ता, चहा मिळतोय का. ओके. किती पैसे